चैत्र महिना आणि त्याचसोबत शिमगा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी माझ्या माहेरी आलेली आहे शिमग्यासाठी. माझ्या माहेरी कानिफनाथांची यात्रा भरली जाते आणि सगळ्यात आधी आम्ही मंदिरामध्ये जाऊन श्री कानिफनाथांचा आशीर्वाद घेतला. माझा घर थोडासा गावाच्या बाहेर आहे, म्हणून गावामध्ये जाऊन आपल्याला ही यात्रा बघायची आहे. तर आम्ही छान गावामध्ये एंटर केलेलं आहे आणि गावाच्या वेशीपासूनच ही यात्रा सुरू झालेली आहे. सगळ्यात आधी आम्ही आमच्या मुलांना खेळणी घेतली, कारण त्यांचा खूप पट्टा असतो खेळण्यांच्या बाबतीत. खेळणी वगैरे घेऊन झाल्यानंतर मुलांना छान आम्ही पाळण्यात वगैरे बसवलं आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं. पाळण्यात वगैरे बसून झाल्यानंतर ना जत्रेमध्ये खूप लोकं ओळखीची भेटली, कारण लहानपणापासून सगळे जे आहेत ना ते ओळखीचे आहेत आणि हे काही माझे सबस्क्रायबर आहेत जे मला भेटले. फ्रेंड, जेव्हा आपण बाहेर जातो आणि जेव्हा असे सबस्क्रायबर भेटतात ना तेव्हा खूप आनंद होतो. छान आम्ही जत्रा एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर रांगोळीने आम्ही दारापाशी पालखी वगैरे काढून घेतली आणि थोड्या वेळानंतर म्हणजे रात्रीचे 3 वाजले होते तेव्हा कानिफनाथांची जी पालखी आहे ती दाराशी आलेली आहे. मुलं जागी होती म्हणून सगळ्यात आधी मुलांना डोकं टेकवून घेतलं देवापाशी अगस्त्याचं. त्यानंतर छोटू आमचा जागा होता त्याचं डोकं टेकवलं आणि त्याला पालखी काढून असं काढून घेतलं. ही एक ब्लेसिंग असते. ही आहे माझी आई, जिने आरती वगैरे करून घेतली. त्यानंतर मी देवांचा आशीर्वाद घेतलं. तर अशा प्रकारे दरवर्षी माझ्या माहेरी चैत्र महिन्याचा शिमगा साजरा केला जातो. व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. बाय बाय अँड टेक केअर.